नमस्कार. रोज नाश्त्याला काय बनवावं समजत नाही. आयत्या वेळेस आपल्याला मस्त वडे खाण्याची इच्छा झाली तर आज आपण फक्त 1 वाटी रव्यापासून मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर त्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. रवा घेताना आपल्याला तो बारीक घ्यायचा आहे. जाड रवा घेत असाल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. आता 1 वाटी रव्यासाठी कढईमध्ये आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे. पाणी घालताना ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने पाणी घालायचं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा तेल घालायचं. पाण्याला चांगली उकळी आली की आता आपण या ठिकाणी यामध्ये रवा घालूयात. रवा घातल्यानंतर लगेचच याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं, नाहीतर मग यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. रवा घातल्यानंतर असं कंटिन्युअसली गुठळ्या मोडत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा आपलं यामधलं संपूर्ण पाणी आटलं गेलेलं आहे. आपला रवा सुद्धा अगदी मस्त असा शिजलेला आहे. तर या ठिकाणी व्यवस्थित अशा आपण याच्या संपूर्ण गुठळ्या मोडत हा रवा व्यवस्थित असा शिजवून घेतला. आता गॅस बंद करायचा, झाकण ठेवून 10 मिनिटं वाफ काढायची. आता 10 मिनिटं आपण वाफ काढून घेतली. आता हा शिजवून घेतलेला रवा आपल्याला एका ताटामध्ये काढायचा आहे. त्यानंतर तो थोडासा थंड करून घ्यायचा. थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 उकडलेला बटाटा किसून घालायचा आहे. त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. 1 चमचा किसलेलं आलं घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. यामध्ये खूप जास्त साहित्य घालण्याची अजिबात गरज नाही. अगदी कमी साहित्यामध्ये आपले मस्त कुरकुरीत वडे तयार होतात. वडे छान क्रिस्पी होण्यासाठी 2 चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आणि आता हे सगळं साहित्य आहे ते चांगलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेतलं. आता हाताला थोडंसं तेल लावायचं. याचा एक छोटा गोळा आपल्याला घ्यायचा आहे. थोडंसं पीठ हातावर घ्यायचं. त्यानंतर थोडंसं याला असं चापट करून घ्यायचं आणि याला मध्ये होल पाडायचा. जसं आपण मेंदू वडे बनवतो अगदी त्याच पद्धतीने याला शेप द्यायचा आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने असे याचे वडे तयार करून घ्यायचे. याच पद्धतीने आपण आता सगळे वडे तयार करून घेऊया. आता एका साईडला तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे. तेल मध्यम गरम झालं की यामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे. थंड तेलामध्ये किंवा मग एकदम कडकडीत गरम तेलामध्ये वडे अजिबात सोडायचे नाही. तेल मध्यम गरम असावं म्हणजे आपले वडे आहेत ते छान मस्त कुरकुरीत होतात. आता हे वडे आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपले हे वडे फ्राय झालेले आहेत. याचा रंग तुम्ही बघू शकता अगदी मस्त आलेला आहे. तर या ठिकाणी आपले हे वडे फ्राय झालेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी मस्त वरून क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट असे आपले हे वडे तयार झाले. तर रोज नाश्त्याला काय बनवायचं समजत नसेल तर झटपट हे वडे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.